इंद्रायणीचं पसायदान 31 डिसेंबर वर्षभराचा माणूस. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. आज मला जायचंय पण जावंसं वाटत नाही. आज मला संपायचंय पण संपावंसं वाटत नाही. मी नवीन वर्ष म्हणून आलो होतो, आता मागं पडलेलं वर्ष म्हणून मला मागं पडायचं. आज माझं शेवटचं पान गळून पडणार. तशी ही पानगळ पहिल्या दिवसापासूनच सुरू झाली होती. पहिल्यांदा ही पानगळ स्वागताची वाटली. नंतर ही पानगळ हेच माझं अस्तित्व ठरलं. कधी माझी पानगळ पावसासारखी रिमझिमत राहिली, मातीच्या आत्म्यात शिरून तिच्या आत्मसुगंधाशी कुजबुजत राहिली. कधी इंद्रधनुष्याच्या रंगासारखी निळाईच्या अनंताचा ठाव घेत राहिली. कधी टिपूर चांदण्यासारखी सांडत राहिली. कधी रात्रीच्या अंधाराला नक्षत्र शृंगारानं खुलवण्यासाठी बेभान होत तुटत राहिली. कधी साखर झोपेमधल्या गुलाबी स्वप्नासारखी दचकून जागी होत राहिली. कधी हरवलेल्या गाण्याच्या रेशीम तारेवर पडत राहून तिला अट्टहासानं छेडत राहिली. कधी रंग उडालेल्या चित्रात रंग भरण्यासाठी नृत्यधुंद मयूर पिसासारखी आतुरतेनं गळत राहिली. कधी ही पानगळ माणसांच्या जखमांसारखी ठसठसत राहिली. कुऱ्हाडी लागून मृत झालेल्या झाडाच्या हिरव्या शिल्पासारखी विव्हळत राहिली. प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या हवेसारखी गुदमरत राहिली. वाहून गेलेल्या पाण्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आलेल्या जलटंचाईमुळं पाण्याच्या शोधात वणवण भटकत राहिली. देशाचा गळा घोटणाऱ्या भ्रष्टाचाराशी दोन हात करत राहिली. महात्म्यांच्या, महामानवांच्या, देशभक्तांच्या आठवणीनं कासावीस होत राहिली. भाकरीच्या पाठीमागं प्रामाणिकपणे धावणाऱ्या सामान्य माणसासाठी रोज पाणावत राहिली. या सगळ्या कधीही न संपणाऱ्या गोष्टींचं गोंधन गळून पडलेल्या प्रत्येक पानाच्या आत्म्यावर आहे. या गोंधनात माणसांच्या वत्सल आठवणींचं आभाळ आहे. हे आभाळ दुखऱ्या समुद्रासारखं हेलकावत असतं. या हेलकावण्यातून बाहेर पडणारा दुःखाचा थेंब पुन्हा स्वतःत भरून घेत असते. सगळी दुःख स्वतःत भरून घेताना आजची सकाळ केव्हाच सरून गेली आहे. दुपार टळून गेलेली आहे. मावळती रात्रीच्या अंधारात बुडून गेलेली आहे. मला सरत्या वर्षाला शेवटच्या दिवसाची ही शेवटची रात्र जड चाललेली आहे. निरोप देणं सोपं असतं, निरोप घेणं अवघड असतं. पण ही माणसं एकमेकांना निरोप देताना पुन्हा परत ये म्हणतात, पण मला मात्र पुन्हा परत ये असं कुणीही म्हणत नाही. वर्षभराचा माणूस मी या माणसांसोबत फुलत राहिलो, जखमी होत राहिलो, माणसांच्या जखमांवर माणसांसारखीच फुंकर घालत राहिलो. हे ही माणसं विसरली आहेत. मीही परत येणार नाही, पण या माणसांना अलविदा म्हणणार नाही. माझी सगळी पानं गळून पडली तरी माणसांच्या आठवणींचं पान कधी गळून पडणार नाही. या पानात माझी गळून गेलेली सगळी पानं घेऊन मी शाश्वतात जाणार आहे. मी शाश्वत होणार आहे आणि माणसांच्या आठवणींचं पान छेडत राहणार आहे.